नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मला परवा माझ्या एका मित्राने कुंभमेळा आणि महाकुंभमेळा यातला फरक विचारला. तर म्हटलं मग सगळ्यांनाच सांगूयात म्हणून व्हिडिओ बनवली आहे. चला बघूयात काय आहे ते. त्यासाठी आपल्याला कुंभमेळा याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कुंभमेळा हा शब्द कुंभ आणि मेला या दोन शब्दांपासून बनलेला आहे. कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांड्यावरून, तर मेला हा संस्कृत शब्द म्हणजे गॅदरिंग करणे किंवा भेटणे असा होतो. तर या महाकुंभाची सुरुवात कशी झाली? जेव्हा अमृत कुंभ हा समुद्र मंथनातून बाहेर निघाला तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृत कुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृत कुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी 12 दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृत कुंभातून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले असे म्हणतात. सूर्य, चंद्र व गुरु हे कुंभ राशीत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो असे म्हणतात. जेव्हा गुरु आणि सूर्य हे सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याचे प्रकार: कुंभमेळ्यामध्ये पूर्ण कुंभ, अर्ध कुंभमेळा आणि माघ कुंभमेळा असे प्रकार आहेत. पूर्ण कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येतो. प्रामुख्याने भारतातील 4 कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन येथे आयोजित केला जातो. हे 4 ठिकाण दर 12 वर्षांनी फिरते. अर्ध कुंभमेळा हा भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी होतो, जो 6 वर्षांनी एकदा येतो. 1 हरिद्वार आणि 2 प्रयागराज. महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराजमध्ये भरतो, जो 144 वर्षांनी येतो. म्हणजेच 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर 2025चा हा महाकुंभमेळा खूप खास असल्याचे म्हटले जाते, कारण दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा 144 वर्षांनंतर खास संयोग निर्माण करत आहे. खरं तर आतापर्यंत 12 कुंभमेळे पूर्ण झाले आहेत, त्यामुळेच यंदाच्या कुंभमेळ्याला महाकुंभ असे म्हटले जाते. हा कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.